प्रत्येक वेळेस दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेणं किंवा जखमेवर मलमपट्टी करणं हे सहज साध्य नसतं. मग यासाठी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक युद्धकलेचा भाग म्हणून चिंचेची झाडं लावलेली असायची. तर अशा भुकेची संवेदना नीट यावी आणि आपल्याला भूक छान लागावी असं जर वाटत असेल. नमस्कार मंडळी, मी वैद्य अतुल काळे, होई आयुर्वेद साक्षरवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण आलो आहोत भीमाशंकरच्या अलीकडे एक गाव आहे आमचं, गोडेगाव नावाचं. तिथे आपण आलो आहोत. तिथे आमची शेती आहे, छान आमराई आहे आणि इथे तुम्हाला केळीची झाडं लावलेली दिसतील. ही सगळी केळीची झाडं लावली आहेत. केळीचं उत्पन्न निघालेलं आहे. दुसरा बार येतोय आता. म्हणजे केळीचं झाड एकदा केळीचा घड लागला आणि तो गेला की ते केळीचं झाड खराब होत असतं आणि ते खराब झाल्यानंतर मग दुसरं झाड त्याच्या मुळापासून दुसरं एक झाड येत असतं आणि ते झाड आल्यानंतर त्याला परत केळी लागतात आणि परत ही प्रक्रिया चालू राहते. इकडे ऊस लावलेला दिसतोय. हा सगळा ठिबकवर केलेला ऊस आहे, म्हणजे ड्रीप इरिगेशनवर. परंतु हे मी सांगतोय खरं तर आज आपण आलो आहोत इथे कोणत्या वनस्पती आहेत आणि आपण त्याचा उपयोग काय काय करू शकतो यासाठी. तर इथे आमच्या शेतात असलेलं चिंचेचं झाड दिसेल तुम्हाला. तर त्या चिंचेच्या झाडाचं झोडण्याचं काम चालू आहे. म्हणजे चिंचा अशा हाताने काढत नाहीत, तर शेकाट्याने काढल्या जातात. म्हणजे चिंचेचं झाड झोडलं जातं असं खेड्यामध्ये म्हणण्याची पद्धत आहे. इथे तुम्हाला दिसेल वरती तुषार आणि रोहित हे टोकावर जाऊन शेकाट्याने चिंचा झोडतायत आणि इथे सगळ्या चिंचा पडलेल्या दिसतील तुम्हाला. त्यानंतर गोळा केल्या जातात. आता आपण चिंचेचे उपयोग काय आहेत याबद्दल आपण जाणून घेऊयात. चिंचेचे उपयोग, तसं मी मागे सांगितलं होतं की आम्लरस जास्त खाणं चांगलं नाही, आम्लरसाचे पदार्थ जास्त खाणं चांगलं नाही, हे मी मागे सांगितलं होतं. परंतु आयुर्वेदामध्ये एक असं पण वाक्य आहे की नानौषधीभूतम किंचित द्रव्यम न उपलभ्यते. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर असं कोणतीही गोष्ट नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जी की औषधी नाही आहे. म्हणजे झालं काय की आत्रेय ऋषींनी एकदा सांगितलं त्याच्या शिष्यांना की बाहेर जाऊन असं करा की अशी एखादी गोष्ट घेऊन या की जी औषधी नाही आहे. ते बाहेर गेले आणि आले तर त्यांनी हे सांगितलं की ह्या जगामध्ये असं कुठलंच आम्हाला काही दिसलं नाही की जे औषधी नाही. अशा पद्धतीने मग तो श्लोक आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळतो की नानौषधीभूतम किंचित द्रव्यम न उपलभ्यते. म्हणजे या जगात कुठली अशी गोष्ट नाही की जी औषधी नाही आहे. त्यामुळेच जरी मी सांगितलं आम्ल रस जो आहे तो जास्त खाऊ नये, चिंच जास्त खाऊ नये, परंतु काही व्याधींमध्ये किंवा काही कंडिशन्समध्ये चिंच ही चालू शकते. तर ती चिंच कशावर चालू शकते, कोणत्या आजारांवर चालू शकते, कोणत्या कंडिशन्सवर चालू शकते, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला मग आपण पाहूयात चिंच कशावर चालते. आणि त्याच्यानंतर आणखी पण एक वनस्पती मी सांगणार आहे तुम्हाला, ज्याला करंज म्हणतो. करंज ही वनस्पती बऱ्याच ठिकाणी येते, परंतु करंजाचे उपयोग आपल्याला माहीत नसतात आणि ते जर उपयोग माहीत झाले तर आपण नक्कीच त्याचा खूप छान उपयोग करू शकतो. तर आपण आधी पाहूयात चिंचेचे उपयोग काय आहेत ते. चला तर मग. मित्रांनो, ह्याच आमच्या शेतावर तुम्हाला एक विहीर दिसेल. विहिरीला पाणी पण चांगलं आहे. इथे तुम्हाला सुगरणीचा खोपा दिसेल. हे मुद्दाम आम्ही जपलेलं आहे सगळं. कारण होतं काय, हे जर झाडं काढली आणि विहीर स्वच्छ केली तर इथे येणारे प्राणी, घरटी करणारे पक्षी हे इथे राहत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा पण अधिवास धोक्यात येतो. त्यामुळे आपण ह्या गोष्टी अशाच ठेवलेल्या आहेत की जेणेकरून त्यांना नॅचरल अशा गोष्टी मिळाव्यात आणि त्यांचं घर त्यांना सुरक्षित वाटावं, यासाठी ते काढलेलं दिसत नाही आहे तुम्हाला. म्हणजे काढलं नाही आम्ही ते. आता आपण ही जी चिंच आहे, ती चिंच जोडण्याचं काम चालू आहे. मी मगाशी सांगितलंच होतं. तर ही चिंच जी आहे त्याचे उपयोग आयुर्वेदिक काय आहेत ते आपण पाहूयात. तर पहिली म्हणजे आपल्याला माहिती, चिंच अतिशय चविष्ट असते. कोणी दुसरा चिंच खात असेल तर आपल्या तोंडाला पण पाणी सुटतं. आणि परंतु आयुर्वेदात आणि पारंपरिक औषधामध्ये चिंचेच्या फळापासून साल, पाने, फुले आणि बिया हे विविध उपचारांसाठी अगदी पुरातन काळापासून वापरत आहेत. आणि असं पण म्हटलं जातं, जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक युद्धकलेचा भाग म्हणून चिंचेची झाडं लावलेली असायची आणि जेव्हा शत्रूची लोकं स्वराज्यावर आक्रमण करायची आणि चिंचेच्या झाडाखाली ते बसायची तेव्हा त्यांना झोप यायची. म्हणजे तमोगुण मनामधला वाढवायचा असेल
किंवा झोप व्यवस्थित यावं असं वाटत असेल तर दुपारी मस्त चिंचेच्या झाडाखाली बसायचं आणि झोपी जायचं. अशा पद्धतीने सुद्धा चिंचेचा वापर पूर्वीच्या काळामध्ये केलेला दिसतो आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिंचेचं झाड तुम्हाला एकदम घनदाट असं दिसेल. घनदाट सावलीचं झाड आहे, घनगर्द सावली, म्हणजे कुठेही ऊन दिसत नाही जास्त आणि पूर्ण सावली म्हणजे सावलीच असते. बाकीच्या झाडांचं बघितलं तर त्यांच्या सावलीखाली म्हणजे त्यांची सावली जी आहे मध्ये मध्ये ऊन दिसतं, पण चिंचेचं असं झाड असतं की सगळीकडे तुम्हाला थ्रू आऊट सावली व्यवस्थित दिसत असते. तर अशी ही चिंच. तर ह्या चिंचेचे उपयोग म्हणजे ही चवदार असते, अगदी खट्टी म्हणतो, खट्टी मिठी वगैरे असते आणि त्याच्यामुळे आपल्या तोंडाला पाणी पण सुटतं. आणि याचा आयुर्वेदामध्ये काही असे विशेष उपयोग सांगितलेले आहेत. ते म्हणजे हे पोटावर काम करणारं फार महत्त्वाचं औषध आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला भूक लागत असेल. भूक का लागते? कारण आपल्या पोटामध्ये एक ॲसिड सिक्रेट होत असतं, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतो. आणि ते हायड्रोक्लोरिक ॲसिड व्यवस्थित वाढवून जर पचन सुधारायचं असेल तर चिंच फार छान काम करते. चिंच अपचन, बद्धकोष्ठता म्हणजे आणि गॅसच्या तक्रारींवर फार छान काम करते. तर पोटात गॅस होत असेल, पोट डंबरत असेल, नंतर पोट जड होत असेल, पोट फुगत असेल, ते चिंच सैंधवावर खाल्ली तर खूप छान फायदा होतो. परंतु एक गोष्ट, मी आता हे सांगतोय सगळं, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की चिंच खाताना ती व्यक्ती पित्त प्रकृतीची नसावी, हे फार महत्त्वाचं आहे. कारण पित्त प्रकृतीमध्ये ऑलरेडी पित्त जास्त वाढलेलं असतं, ॲसिडिक असते प्रकृती त्यांची, रक्त ॲसिडिक असतं. त्याच्यामुळे जर हे आपण जास्त प्रमाणामध्ये चिंच खाल्ली तर आम्लपित्ताचे त्रास जास्त वाढू शकतात. यासाठी अशा रुग्णांनी किंवा अशा लोकांनी चिंच जास्त खाऊ नये, पाणीपुरी पण खाऊ नये. मग कोणत्या लोकांनी चिंच खावी? तर जास्तीत जास्त वातप्रकृतीची माणसं, कफप्रकृतीची माणसं चिंचेचं सेवन करू शकतात. आणि तेही मी आता हे सांगितलेलं, बद्धकोष्ठता, गॅस होणे, पोट साफ होत नसेल, पचन चांगलं नसेल, पोटात गॅस होत असेल, नंतर पोट डंबरत असेल, फुगत असेल, पोट जड होण्याची सवय असेल तर, आणि पोट म्हणजे कसं आहे, शौचावरून आलं तरी शौचावरून आल्यानंतर जे समाधान मिळालं पाहिजे ते मिळत नाही. अशा वेळेस पण चिंच चांगली उपयोगी पडते. मग अशा वेळेस काय करायचं? चिंचेचा कोळ थोडा एखादा चमचा सैंधवाबरोबर काळ्या मिठाबरोबर घेतला आणि तो जेवणाच्या आधी साधारण अर्धा तास घेतला तर खूप छान फरक पडतो. आता चिंच भूक वाढवते. मी आधी सांगितलं की हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या पोटामधून सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्स असतात, त्याच्यामधून हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रेट होत असतं. आणि यदा कदाचित जर ते हायड्रोक्लोरिक ॲसिड व्यवस्थित सिक्रेट होत नसेल तर भुकेची संवेदना पण होत नाही. तर अशा वेळी भुकेची संवेदना नीट यावी आणि आपल्याला भूक छान लागावी असं जर वाटत असेल तर चिंचेचा कोळ आपण सैंधवाबरोबर किंवा काळ्या मिठाबरोबर घेऊ शकतो आणि ते जेवणाच्या आधी त्याचा खूप छान फायदा होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे चिंच अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल पण खूप छान काम करते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठेही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल तर चिंचेच्या पानांचा लेप किंवा चिंचेच्या आतल्या सालीचा लेप केला तर खूप छान फरक पडतो. चिंचेच्या पानांचा काढा जर घेतला तर अँटीबॅक्टेरियल म्हणून फार छान काम करतो. ताप येत असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीला सारखं मधून ताप येत असेल, मुरल्यासारखा ताप झाला असेल तर चिंचेच्या पानांचा काढा खूप छान काम करतो. मग अशा वेळेस काढा करायचा कसा? तर ओंजळभर चिंचेची पानं घ्यायची, पातेल्यात घ्यायची, त्याचे 4 कप पाणी घालायचं, उकळून 1 कप करायचं आणि ते सकाळी संध्याकाळी घ्यायचं. त्याने पण मुरलेला ताप हळूहळू कमी होतो आणि अंगातली उष्णता कमी व्हायला मदत होते. आयुर्वेदामध्ये आंबट चव ही हृदयासाठी हितकर सांगितलेली आहे आणि त्याला हृद्य असं म्हटलेलं आहे. त्यामुळे चिंचसुद्धा हृदय आणि हृदयासाठी हितकर म्हणून काम करते. आणि चिंचेमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम पण असतं, त्यामुळे हृदयाच्या मसल्सला ताकद द्यायचं काम ही चिंच करत असते. मंडळी, खेड्यामध्ये प्रत्येक वेळेस औषध उपलब्ध होईल असं नसतं. म्हणजे एखाद्या रानात आहे आणि त्याला लागलं, जखम झाली तर प्रत्येक वेळेस दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेणं किंवा जखमेवर मलमपट्टी करणं हे सहज साध्य नसतं. मग यासाठी जर कोणाला लागलं समजा रानामध्ये तर दगडीपाला पण वापरतात. या जोडीला जर चिंचेच्या पानांचा रस जर जखमेवर किंवा खरचटल्या ठिकाणी लावला तर त्यामुळे झालेल्या जखमा चिंचेच्या पानामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल तत्वामुळे फार लवकर भरून येताना दिसतात. मंडळी, चिंचामध्ये व्हिटॅमिन ए पण प्रचूर मात्रेत असतं, त्यामुळे चिंच खाल्ल्यामुळे शरीरातलं व्हिटॅमिन ए वाढतं आणि डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. आता आपण पाहूया चिंचेच्या वेगवेगळ्या गोष्टींचा, म्हणजे पानं आहेत, साल आहे, नंतर खुद्द चिंच आहे, चिंचेच्या बिया आहेत, त्यांचा उपयोग आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने केला जातो किंवा कोणकोणत्या गोष्टींवर त्याचा उपयोग होऊ शकतो. त्या चिंचेचा रस जो आहे तो पचन सुधारण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी पण वापरतात, पानांचा रस शक्यतो. आणि चिंचेच्या पानांचा काढा ताप आणि संसर्गजन्य रोगावर होतोच. शिवाय चिंचेच्या सालीचा लेप, म्हणजे आता ही जी साल आहे, ही साल दिसतीये
त्याच्या आतल्या सालीचा लेप आपण त्वचारोग आणि जखमेवर करू शकतो. नंतर चिंचेची जी बी असते त्याचे चूर्ण पचन सुधारण्यासाठी आणि सांधेदुखीवर पण होतो, कारण त्याच्यावर कॅल्शियम असतं आणि सांधेदुखीमध्ये जी ऑस्टिओपोरोसिस झालेला असतो तो भरून येण्यासाठी चिंचेच्या बीचा पण चांगला उपयोग होतो. एक गोष्ट कधी लक्षात ठेवा की चिंच जास्त प्रमाणात खाल्ली तर आम्लपित्त होऊ शकतं आणि पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे अगदी पित्त प्रकृतीच्या माणसाने तरी चिंच जपून खावी आणि त्याबरोबरच इतर प्रकृतीच्या माणसांनीही अतिचिंच खाऊ नये. आपल्याला माहिती आहे की चिंच जास्त खाल्ली की दात कडकतात, त्याला आयुर्वेदामध्ये दंत संशिरी असं म्हणतात. त्यामुळे चिंच जपून खावी आणि प्रमाणात खावी, आणि प्रमाणात खाल्ली तरच त्याचे औषधी उपयोग आपल्याला जाणवतात, पाहायला मिळतात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये चिंच मिळते, दुकानात पण मिळते, मग अशा पद्धतीने चिंचेचा उपयोग करून घ्या घरच्या घरी. कफ वात प्रकृती असेल तर तुम्ही त्याचा उपयोग केला तर मी आता जे सांगितलेले आजार आहेत त्याच्यावर तुम्हाला फार त्याचा छान फायदा होऊ शकतो. हे सगळे उपयोग करून बघा, नक्कीच फायदा होईल. इथेच आता आपण चिंचेचा व्हिडिओ संपूयात. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात करंज. करंज ही वनस्पती बऱ्याच ठिकाणी येत असते, बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. ह्या करंजाचे उपयोग काय आहेत हे सगळं आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.